नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कौला कालच मी लावून झालेली होती, पण म्हाका व्हिडिओ बनवूक मिळालो नाही आणि नेहमीच मी लोकांचे स्ट्रक्चर मारलेले व्हिडिओ अपलोड करतोय. त्याच्यामुळे समजत नाही की बाबा कौला लावल्यानंतर हे छप्पर कसं दिसतं. कौलाचं छप्पर म्हणजे काय, ह्या बऱ्याच लोकांका कदाचित माहीत असा की नाही, माका माहीत नाही. पण म्हटलं आपण एक आज कौला लावलेलो व्हिडिओ कसं दिसतं ह्यासाठी मी आज व्हिडिओ अपलोड केलं आहे. आणि कौला लावूक आमका जरा वेळ झाली, कारण स्ट्रक्चरचं व्हिडिओ टाकून माझे 8 दिवस झाले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही एक कसालमध्ये छप्पर बनवला दुसरा, त्याचं पण व्हिडिओ अपलोड केले. बऱ्यापैकी व्ह्यूज मिळाले माका आणि हे पण मिळाले, सबस्क्रायबर पण मिळाले आहेत त्याका. मग आज त्याका उशीर होण्याचं कारण एक म्हणजे मी कार्बनवरचं साफ केलं आहे, सगळं वेल्डिंग केलं आणि त्याका परत टचअप केलं एक कलर. त्याच्याशिवाय माझी कौला पण जुनीच होती, कारण मी नवीन कौला काय घेतलेलं नाही. कारण जुन्या कौलांचं कसं असतं, पाणी खाल्लेली असल्यामुळे मटेरियल म्हणजे स्टील खराब होत नाही. आणि नवीन कौला कदाचित पाजारली वगैरे तर कलर खराब होता. आपण एवढं कलर मारलेलो आहे. इथे मी 2 प्रकारचे कलर मारले आहे, म्हणजे येलो ऑक्साईड मारलं आहे आणि त्याच्यावरती SM ग्रे मारलं आहे. त्याच्यामुळे तो परत आपण एवढा वरचा स्ट्रक्चर केलेला खाली उतरून परत कलर मारूक आपणाक काय शक्य होत नाही 1-2 वर्षात 3 वर्षात. मग स्टील किंवा काय असत आपलं जर मटेरियल तर खराब होऊ शकतं. म्हणून मी सेकंड हँड कौला घेतलं आहे. आणि ती उलट चांगली, कारण ती सगळ्यांचं जसं समजलं की पाणी खाल्लेली कौला असल्यानंतर स्टील खराब होत नाही. म्हणून मी सेकंड हँड कौला घेतलं आहे आणि ती माका साफ करूची पडली. त्याच्यासाठी मी आणल्यानंतर माणसं वगैरे हे आणलं आहे, मजूर एक म्हणजे घातलं आहे आणि ती सगळी मी खाली साफ करून घेतलं आहे. कारण त्याका शेवाळ वगैरे दिलेली असता. कारण टचअप कलर काढलो तरी भारी येतं, कलर मिळता, पण जरा कॉस्टली असता कलर, महाग, पैसे एवढे जरा ॲडजस्ट होत नाही सगळ्यांकाच. आणि माझा छप्पर या सगळा इथे आपण आयबीमची सरी फिरवली आहे एवढा, कारण का त्याका भिंत नसल्यामुळे मग त्याच्यात आणखीन जरा पैसे अधिक गेले. मग खर्च बऱ्यापैकी झालो माका कमेंट्स पण असत की खर्च किती झालो. पण मित्रांनो, हे आपण स्वतः केल्यानंतर आपला काम आपण मजबूत करतो. त्याच्यामुळे खर्च आता काय करूचंच होतं, तो करूच पडलो, त्याचा काय पर्याय नाही. पण एकदाच करूचं, असं काम चांगला करू हवं. उगाच आपण पैसे घालतो ते ह्या माका जमायचं नाही, त्या माका जमायचं नाही म्हणून कमी खर्चावाला मटेरियल आणून काय फायदा नाही. चांगला होया तर होयाच, पैसे एकदाच घालूचा आणि त्याका मजबूती पण हवी आणि दिसाक पण चांगला हव्या. त्याच्यासाठी मटेरियल आपण चांगलाच वापरूक हवं. मित्रांनो, अजून एक गोष्ट माका सांगूसारखी वाटतं की माका बऱ्याच लोकांनी फोन केले की माझं काम करू केव्हा, तसं औरंगाबाद, नाशिक, शिर्डीपासून, साताऱ्यापासून. पण आम्ही येऊ शकत नाही त्याच्याबद्दल, कारण प्रॉब्लेम हा एवढा सगळं ॲडजस्ट व्हायचं नाही लांब कामाक. आणि इथे पण भरपूर कामं असल्यामुळे गडबड होता आमची. त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघताच म्हणून मी सगळ्यांचं आभारी असं आहे, पण येऊ शकत नाही म्हणून मी दिलगिरी पण व्यक्त करतो आहे. आजचं माझं व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि आवडलं तर सबस्क्राईब. भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये.